भाई इस बार तो मिल्की वे दिखना चाहिए। लास्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो होतो आम्हाला फक्त क्लाउड आणि क्लाउड मिळाले होते. माझ्याकडे नाक्यावर आहे, पेट्रोल भरलंय, हवा चेक करतोय. नाक्यावरती मित्र भेटतोय, त्याला पिक करणार आणि मग आम्ही परत जातोय. यावेळेला सेम लोकेशन नाणेघाट. वी होप क्लाउड्स कमी असतील, स्काय क्लिअर मिळेल रात्रीच्या वेळेला. जे आम्हाला मिल्की वे शूट जे करायचं आहे ते आमचं सक्सेसफुली शूट होईल असे आम्ही होप्स ठेवतोय. आमचा हा सेकंड अटेम्प्ट. मनात कुठेतरी भीती होती, शूट सक्सेसफुल होईल का, वेदर क्लिअर असेल का, आणि बरंच काही. सो आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आहोत आणि सनसेट होण्यापूर्वी टेंट सेटअप करून घेतो आणि नंतर फोटोग्राफीची तयारी आपली इतर सुरू होईल. सो भेटूया टेंट सेटअपच्या इथे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की बघा, तो पण एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. आम्ही अराउंड 6:30च्या आसपास नाणेघाटजवळ पोहोचलो. तिथून आम्ही एका लोकेशनवरती आलो जे लास्ट टाइम आम्ही त्या ट्रीजवळ टेंट केलेला पिच, ते थोडंसं आम्ही यावेळेला लांब केलेलं आहे. कारण मागच्या वेळेला जेव्हा आलो तेव्हा सनडाऊन झालेला, अंधार होतं पूर्णपणे, पण यावेळेला थोडं लाईट मिळालं आम्हाला लकीली. तर तुम्ही मागे बघू शकता सनसेट झालेला आहे पण अजूनही उजेड आहे, त्यामुळे आम्ही एक वेगळी लोकेशन निवडली यावेळेला. थोडंसं ट्रीपासून लांब पिच केलेलं आहे टेंट. आणि आता पूर्णपणे डार्क झाल्यानंतर आपण नाईट फोटोग्राफीसाठी चालू करू आपला सेशन. पिक्चर्स काढू छान आणि काही टाइमलॅपसुद्धा घेऊ. सूर्यास्त झाला होता आणि कॅम्पसाईटचे हे काही ब्युटिफुल फोटोग्राफ्स मी कॅप्चर केलेले आहेत. तुम्हाला हे पिक्चर्स कसे वाटले हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कॅम्पसाईटचे फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ हे मावळतीचे सुंदर रंग पाहत निवांत बसलो होतो. त्यावेळीसुद्धा मी काही सुंदर फोटोग्राफ्स टिपले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. हे आपल्या टेंटच्या आतमधलं व्ह्यू. कॅमेरा बॅग, स्लायडर, ट्रायपॉड अजून काही अनपॅक केलेलं नाही आहे. थोड्याच वेळात एक छोटीशी पेट पूजा करून शूटला सुरुवात करू. अशा प्रकारे हे 4 कॉर्नर्स टेंटमधले. आणि हे आपलं खाद्य पदार्थ, फ्रूट्स, काही केळी, पोरांना मस्ती केवढी तर कलिंगड घेतला आहे आणि सम स्नॅक्स आणि मॅगीसाठी हे आपला डब्बा. सो पेट पूजा करूया आणि मग शूटला सुरुवात करूया. बाहेर शूट करण्यापूर्वी आम्ही स्लायडर सेटअप करून घेतो इकडेच. सो बेसिकली मिल्की वेची एक्झॅक्ट पोझिशन काय आहे ते शोधण्यासाठी मी वापरतोय स्काय व्ह्यू मॅप. तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बरेचसे वेगवेगळे स्टार्स आणि गॅलेक्सी मॅप करता येते. तर हे आहे iOSसाठी. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही गॅलेक्सी मॅप म्हणून एक ॲप्लिकेशन येतं, तेही वापरू शकता. अजूनही एक तासभर आहे मिल्की वे वरती यायला, तर तोपर्यंत आपण वेगळे अजून काही शॉट्स ट्राय करूया. चला. स्टॅलेरियम हा ॲपसुद्धा तुम्ही वापरू शकता. थोडा ॲडव्हान्स आहे, पण ह्यामध्ये तुम्ही मिल्की वे कधी आणि किती वाजता उगवेल ह्या सगळ्या डिटेल्स तुम्ही मिळवू शकता. आणखी बरीच माहिती तुम्हाला या ॲपद्वारे मिळवता येते. ट्रायपॉडवरती जिनी सेटअप केला आहे आणि त्यावरती कॅमेरा सेटअप केला आहे, पण मी कॅमेराला जिनीसोबत कनेक्ट नाही केलेला आहे. तर बेसिकली मी एक इंटरव्हेलोमीटर कॅमेराला कनेक्ट केलेला आहे आणि आपली फ्रेम अशी आहे
नॉर्थ स्टारच्या डिरेक्शनला मी फ्रेम केलेले आहे आणि आपला टेंट फ्रेममध्ये आहे. आणि कॅमेरामध्ये 15 सेकंडचा शटर आणि ISO 1000 आणि ही लेन्स मॅन्युअल असल्यामुळे आपण T3.1 म्हणजे ॲपर्चर f2.8 असं सेटिंग करून टाइमलॅप्सला सुरुवात करू. मी फ्रेम केला आहे टेंटला आणि त्यामागे ध्रुवतारा आहे, आपण त्याला नॉर्थ स्टार असं म्हणतो. सो बेसिकली हा मी जो टाइमलॅप्स आहे पूर्णपणे शूट करून त्याला एक स्टार स्टॅक्स ॲप्लिकेशनमध्ये वोर्टेक्सचा फॉर्म देणार आहे आणि तो तुम्ही रिझल्ट पाहू शकता. तुम्ही जो टाइमलॅप्स पाहिला तो 108 फोटोजचा कंबाईंड व्हिडिओ आहे आणि त्याला मी स्टार स्टॅक्स ॲप्लिकेशनमध्ये लोड करून कॉमेटचा रूप देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे आहे रिझल्ट. एक सुंदर कंपोजिशन तुम्ही पाहू शकता. नॉर्थ स्टारला फ्रेम करून आपल्याला असा आउटपुट पाहायला मिळतो. मिल्की वेच्या टाइमलॅप्स करिता मी आता ट्रायपॉड आणि कॅमेरा सेट केलेला आहे. तर हे शूट झाल्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो त्याचा. टाइमलॅप्स रोल करण्यापूर्वी आपण चेक करूया सगळे स्टार्स प्रॉपर फोकसमध्ये आहेत का. चला तर दिस लुक्स गुड. आणि आता आपण एक टेस्ट शॉट घेऊया. नाईट टाइमलॅप्स शूट करताना स्पेसिफिकली स्टार्स प्रॉपर फोकसमध्ये आहेत का चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे टेस्ट शॉट घेऊन मी टाइमलॅप्स शूटची सुरुवात केली. चला तर ह्याला आता आपण असंच ठेवूया आणि वेगळे काही अजून फ्रेम्स मिळतात का आपण चेक करूया. आम्ही बरेच कॉम्पोजिशन्स ट्राय केले, त्यातले हे काही ब्युटिफुल क्लिक्स आहेत जे तुम्ही पाहू शकता. लॅप्स सेटअप केला आणि मिल्की वे वर येण्याची वाट बघत टेंटमध्ये आराम करत बसलो होतो. जवळपास 2-2:30 वाजता आम्ही परत भटकायला निघालो. ही एक छान फ्रेम तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये जीवधनचा थोडासा भाग, वानरलिंगीचा सुळखा आणि त्यावर आकाशगंगा. ही माझी आत्तापर्यंतची सर्वात आवडीची फ्रेम आहे ज्यामध्ये खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता जमिनीवरती क्रॅक्स येऊन पॅटर्न निर्माण झाला आहे. समोर जीवधनचा किल्ला आणि त्यावर आकाशगंगा. तुम्हाला हा फोटो कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. ह्या 2 फोटोजमध्ये मी मित्राला ॲज अ सब्जेक्ट यूज केला आहे आणि थोडं वेगळ्या टाईपमध्ये कंपोज करायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर हे 10 व्हर्टिकल फोटोज मी पॅनोरामा बनवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शूट केले होते. त्याला मी फोटोशॉपमध्ये लोड करून पॅनोरामा ऑप्शनमध्ये ॲड केले आणि ते स्टिच होऊन आपल्याला हे रिझल्ट मिळालेला आहे. जीवधन किल्ल्याच्या वर आकाशगंगाचा पूर्ण भाग आपल्याला पाहायला मिळतोय ज्याला आपण मिल्की वे आर्च असं सुद्धा म्हणू शकतो. पहाटेचे 4:30 झालेत. आम्ही टेंटमध्ये येऊन जाऊन होतो. टाइमलॅप्ससुद्धा लावलेला आहे, तो अजूनही चालू आहे. जवळपास 4:50-5च्या सुमारास मी टाइमलॅप्स शूट थांबवलं. आता तुम्ही आउटपुट बघा. ह्या टाइमलॅप्स व्हिडिओमध्ये 507 फोटो कंबाईन केले आहेत आणि ह्या लॅप्सची सुरुवात मी 12:15-12:30च्या आसपास केली होती. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत 6:30. आम्ही 5:30च्या दरम्यान टेंटमध्ये गेलो आराम करायला, विच वॉज व्हेरी लेट. पण तरी एक अर्धा-पाऊण तासाची जी काही झोप मिळाली ती मिळाली. आणि टेंट पॅक करू, इक्विपमेंट्स पॅक करू आणि आता आम्ही परत रिटर्न जर्नी आमची सुरू करू. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया आणि एक नवीन लँडस्केप किंवा नाईटस्केप फोटोग्राफी व्हिडिओ तुमच्याकरिता मी घेऊन येईन. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड टाटा बाय. अँड यस, जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला कळवू शकता. थँक्यू.